हाय एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी तन्मय नारगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेस मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं? मागच्या व्हिडिओमध्ये आपलं झालं 2.5 अतिशय इझी होता. प्रॅक्टिस केली का नाही? प्रॅक्टिस तर केलीच असणार का? इझी होतं. इझी असल्यावर तुम्हाला लगेच समजलं असणार. समजलं असल्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस केलीच असणार. चला तर मग वर्ड प्रॉब्लेम असला का थोडं मुलं घाबरतात. कसं काय वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे? तर काही घाबरून जायची गरज नाही. तन्मय आहे ना, बरोबर? 2.6 तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये आहेत सर्व वर्ड प्रॉब्लेम. पण वर्ड प्रॉब्लेम मध्ये घाबरून जायची गरज नाही. का? कारण की 2.2 म्हणजे जर तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड येत असेल तर 2.6 आहे अतिशय इझी. चला तर मग थोडा वेळ न घालवता सुरुवात करू. मॅथ्स 1 क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.6 त्यातील फर्स्ट सम काय आहे? द प्रोडक्ट डिनोटिंग द नंबर्स ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. पहिला समजून घेऊ की हे सम नक्की आहे काय. पण ज्या वर्डला किंवा ज्या शब्दाला मी अंडरलाईन करेन ते अतिशय त्याचाच उपयोग करून आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. आता काय मी पहिला करतो बघा. प्रोडक्ट म्हणजे काय? प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, बरोबर? इनटू करायचं म्हणजे काय? प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन, बरोबर? मल्टिप्लिकेशन करायचं. कसलं? नंबर ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years 84 hence is 84. हे तुम्हाला हे सॉल्व्ह करण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. प्रगतीचं प्रेझेंट एज आपल्याला काढायचं आहे. प्रगतीचं प्रेझेंट एज आपल्याला म्हणजे तिचं आजचं वय माहित आहे का? नाही माहित. मग प्रगती प्रेझेंट एज मी काय घेतलं? एक्स. आपल्याला माहित नाही प्रगतीचं प्रेझेंट एज काय आहे. मग मी इथे लिहितो प्रगती प्रेझेंट एज काय घेतलं मी? एक्स. आपल्याला प्रगतीचं प्रेझेंट एज माहित नाही म्हणून काय घेतलं? एज. प्रगतीचं प्रेझेंट एज 2 years असं मी लिहितो. 2 years ago 2 वर्षापूर्वी प्रगतीचं एज किती असेल? मग जे तिचं आताचं वय आहे एक्स, जे तिचं आताचं एज आहे त्यातून 2 काय करायला लागतील? मायनस, बरोबर? प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय विचारलंय. 2 वर्षापूर्वीचं म्हणजे आता समजा तुमचं वय आहे 20 किंवा 20, तर तुम्हाला सांगितलं तुमचं 2 वर्ष आधी किती वय होतं? मग 18 सांगाल. मग 18 कसं काढलं तुम्ही? 20 मधून 2 मायनस केलं, बरोबर? मग आता प्रगतीचं एज किती आहे? एक्स. मग तिला 2 वर्षापूर्वीचं वय काढायचं आहे. मग 2 वर्षापूर्वीचं काढायचं असेल तर एक्स मधून काय मायनस करायला लागेल? 2. एवढं समजलं? आता 3 years. 3 years नंतर तिचं वय किती असेल ते, म्हणून मी प्लस केले. 3 years हे 2 years ago आणि 2 वर्षानंतर 2 वर्ष आधीचं वय विचारलंय आणि 3 वर्षापूर्वीचं वय. दोघांचा काय? प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार. गुणाकार म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. किती आहे? 84. मग इथे लिहितो मी बाय गिवन कंडिशन. काय तुम्हाला कंडिशन सांगितलंय बघा बरं. हे एवढं समजलं का? प्रगतीचं प्रेझेंट एज आपल्याला माहित आहे म्हणून काय घेतलं? एक्स. 2 वर्षापूर्वीचं वय म्हणून एक्स मधून काय केलं? 2 मायनस. आणि 3 वर्षानंतरचं वय प्लस 3 केले एक्स मध्ये. आणि मग त्यांच्या या दोन वयांचा म्हणजे 2 एजचा या गुणाकार किती आहे? 84 असं तुम्हाला सांगितलंय. म्हणजे काय? प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय इंटू प्रगतीचं 3 वर्षानंतरचं वय, दोघां मिळून किती आहे? 84. प्रोडक्ट सांगितलंय ना. द नंबर्स ऑफ प्रगती जे 2 years ago and 3 years. 2 years ago आणि 3 years यांचं प्रोडक्ट आलं का नाही? जे अंडरलाईन केलंय इज 84. जे अंडरलाईन केलंय त्याच्यावरून आपण ही कंडिशन लिहिली. एवढं समजलं? आता काय करायचं? या एक्स ने x + 3 ला मल्टिप्लाय करायचं. x ने
एक्स ने एक्स प्लस 3 ला मल्टिप्लाय करायचं, नंतर इथे काय राहिलं -2 ने पुन्हा एक्स प्लस 3 ला मल्टिप्लाय करायचं आणि हे 84 आहेत तसे. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, एक्स इंटू एक्स स्क्वेअर होतो, एक्स इंटू एक्स स्क्वेअर एवढं झालं सॉल्व्ह करून. नंतर साइन कोणता आहे प्लस ते लिहिलं, एक्स इंटू 3 3x. आता हा मायनस लिहिला, 2 इंटू एक्स 2x एवढं समजलं. हा मायनस होता तो इथे लिहिला, 2 इंटू एक्स 2x प्लस मायनस मायनस 2 3 जा 6 आणि हे 80 एवढं समजलं. आता पुढे हा एक्स स्क्वेअर आहे तसाच, 3x म्हणून 2x गेले, 1x राहिला, 1 आपण लिहित नाही म्हणून मी नुसता x लिहिलाय. हे -6 पण तसेच, हे प्लस 84 आहेत या साईडला येताना -84 आणि इथे काय राहिलं 0. आता पुढे काय करतो बघा, इथे मी काय करतो ते लक्ष द्या. हे -6 आणि हे 84 कसे सॉल्व्ह करतात, असं सॉल्व्ह करतात. -6 -84 मायनस मायनस काय होतो प्लस, मायनस मायनस काय होतो प्लस, बरोबर तुम्हाला माहित आहे. मायनस मायनस काय होतो प्लस. 84 आणि 6 किती झाले 84 आणि 6 किती झाले 90. याच्यामध्ये मोठा भाऊ कोणता प्लस, हा -6 का -84, 84 मोठे आहेत म्हणून त्याचं साइन दिलं. किती आन्सर आलं -90. मग आता ते मी इथे लिहितो, काय आन्सर आलंय एक्स स्क्वेअर प्लस एक्स आणि इथे किती आन्सर आलंय -90 = 0. आता हे तुम्हाला हे जे भेटलंय, हे जे तुम्हाला इक्वेशन भेटलंय, हे कशाने सॉल्व्ह करायचं, फॅक्टरायझेशन मेथड. तुम्हाला जेव्हा पण कोणतंही इक्वेशन भेटलं की ते कशाने सॉल्व्ह होईल नेहमी लक्षात ठेवायचं, फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह होईल. मग फॅक्टरायझेशन मेथड मध्ये हे पहिलं इक्वेशन, बरोबर. पहिलं इक्वेशन कसं सॉल्व्ह करतात फॅक्टरायझेशन मेथड, पहिला जो नंबर असतो आणि लास्टचा नंबर यांचं काय करतात मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथे किती नंबर आहे, इथे आहे 1 आणि हे 90, किती येतात 91 जा 90. त्याचे काय करायचे फॅक्टर पाडायचे. मग त्याच्या फॅक्टरचा प्लस किंवा मायनस किती आलं पाहिजे +1. मग आता मी फॅक्टर पाडले, 10 9 जा 90, 10 मधून 1 गेला बघा, 10 मधून 9 गेले 1 येतो आणि याचं मल्टिप्लिकेशन किती येते 90. बघा परत एकदा सांगतो, जो पहिला नंबर असतो इथे जो नंबर आहे किती 1, याचं आणि याचं जो लास्ट नंबर आहे या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. मी केलं, इथे लिहिलं 90 लिहिलं, बरोबर. नंतर मी काय करेन त्याचे फॅक्टर असे पाडायचे का जो इथे जो मध्ये नंबर असेल तेवढं आन्सर आलं पाहिजे. मग आता इथे मध्ये नंबर कोणता आहे +1, मग त्याचे फॅक्टर काय पडले 10 9 जा 90, बरोबर. मल्टिप्लिकेशन आलं आणि प्लस किंवा मायनस केल्यानंतर आन्सर किती आलंय 1 आलंय 1. मग आता हेच फॅक्टर यूज करून आता मी पुढे सॉल्व्ह करतोय. बघा कसं, एक्स स्क्वेअर प्लस हा एक्स स्क्वेअर आहे तसंच राहील. आता हा एक्स स्क्वेअर आहे तसंच राहील, फक्त याच्या ठिकाणी काय लिहायचे फॅक्टर लिहायचे. कोणते 10 आणि 9. कसे लिहेन बघा, +10x - 9x. फक्त 10 आणि 9च्या जोडीला काय लिहायचं x लिहायचे आणि हे -90 = 0. हा तुमचा वेगळा पोर्शन आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलं इथे. एवढं समजलं. हे फॅक्टर कसे पडले फॅक्टरायझेशन मेथड. जर तुम्हाला समजले नसेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा. तुम्हाला 2.2 मध्ये सुद्धा मी शिकवलेलं आहे फॅक्टरायझेशन मेथड 2.2. त्याचा सराव करा. त्याचा सराव केल्यानंतरच हे सम तुम्हाला समजतील, नाही अन्यथा समजणार नाही. आता बघा x² + 10x - 9x, इथे आपण ते टाकले नंबर, बरोबर. आता काय करायचं, याच्यामधून कॉमन काढायचं. इथे पण x आहे, इथे पण x आहे, म्हणून मी काय काढला x कॉमन काढला. मग इथूनचा एक x बाहेर गेलाय, इथे x राहील. इथे हा प्लस आहे, हा प्लस लिहिला. हा 10 आहे आणि त्याच्यासोबत काय आहे x, हा x बाहेर काढलाय, मग इथे काय राहील 10. तुम्हाला सोपं सांगतो,
नंतर काय करायचं, इथे जो नंबर असेल तो लिहून टाकायचा, -9 लिहून टाकला आणि जे इथे लिहिलंय ते पुढे लिहायचं. काय लिहिलंय, x + 10 = 0 झालं हे तुमचं. पण आता बघा सर तुम्ही सांगता हे डायरेक्ट लिहायचं, पण हा आन्सर येते का, बघा बरं आन्सर येते का नाही. 9 × x हा मायनस लिहिलाय, 9 × x 9x प्लस मायनस मायनस 9 × 10 = 90 येते आन्सर. बरोबर. मग आता पुढे x - 10 = 0 और x - 9 सॉरी x + 10 आहे, सॉरी x + 10 = 0 किंवा x - 9 = 0. x किती आलं, -10 किंवा x किती आलं, 9. मग एज कॅनॉट बी निगेटिव्ह. म्हणजे याचा अर्थ काय, एज निगेटिव्ह असते का. तुम्हाला मी तुमचं एज विचारलं, तुझं एज किती रे, तर तुम्ही सांगाल का -90, -10, -15, -25 असं सांगाल का. एज नेहमी कसं असते, प्लस मध्ये असते, म्हणून आपण हा -10 घेऊ नाही शकत. मग x बरोबर किती, 9. आणि x म्हणजे काय घेतलेला, x घेतलेला प्रगतीज प्रेझेंट एज. मग इथे लिहायचं प्रगतीज प्रेझेंट एज किती इयर्स आहे, 9 इयर्स. बरोबर. याच्यामध्ये महत्वाचं काय, तुम्हाला कसला सराव करायला लागणार आहे, तुम्हाला सराव करायला लागणार आहे तो फॅक्टरायझेशन मेथडचा. आणि जे मी इथे सांगेन का प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, 2 इयर्स अगो म्हणजे मायनस करायचे, 3 इयर्स मग प्लस करायचे, 84 असेल तर त्या दोघांचं हे 84. मग तसं तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. आणि जेव्हा इक्वेशन तुम्हाला भेटते तेव्हा कोणती मेथड यूज करायची, फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची. बरोबर. प्रॅक्टिस सेट 2.6 मध्ये फॅक्टरायझेशन मेथड यूज केलेली आहे. म्हणून तुम्हाला सराव कसला करायला लागणार आहे, सराव करायला लागणार आहे 2.2 चा. बरोबर. इथे तुमचं जे फर्स्ट सम आहे ते शिकून झालेलं आहे. याच्यामध्ये काही अडथळे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. याच्या पुढील सम पुढील व्हिडिओमध्ये येणार आहेत. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.